नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 3 इयर्स 2025चं कॅप राउंड 4 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडचं फायनल मेरिट लिस्ट म्हणजेच अलॉटमेंट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या डेटला तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशा पद्धतीने चेक करायचं आहे तुम्हाला कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे किंवा कोणत्या कॉलेजला तुमचा रँक किती आहे आणि त्या कॉलेजला तुम्हाला जायचं आहे की नाही, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ॲडमिशन पोर्टल AY 25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर LLB 3 इयर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इन्स्टिट्यूट लेव्हल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश म्हणजेच तुमचे कॅप राउंड 4ला कोणता रँक आहे, तुमच्या जे काही कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही दिलेले आहेत, जे काही तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत, त्या सर्व कॉलेजेसचा तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे आणि त्या लिस्टच्या समोर तुम्हाला मेरिट नंबर हे लिहायचा आहे. म्हणजे तो तुमचा मेरिट रँक हा असणार आहे आणि त्या रँकच्या बेसवर तुम्हाला कॉलेज ॲडमिशन देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा रँक हा खूप जास्त असेल, त्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट राउंडमधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांनी व्हिजिट कॉलेजमध्ये करायचं आहे आणि त्या कॉलेजमध्ये सांगायचं आहे, की आमचा एवढा-एवढा रँक आहे, तर मला या कॉलेजला ॲडमिशन भेटेल का? ते तुम्हाला सर्व प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतील. आता तुम्हाला रँक कसा चेक करायचा आहे, त्याची माहिती तुम्हाला यामध्ये देतो. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आहोत, त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे चेक इन्स्टिट्यूट लेव्हल मेरिट लिस्ट. यामध्ये मेरिट लिस्ट इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही अप्लाय केलेल्या असणार आहेत, काही विद्यार्थ्यांनी पुणेमध्ये केल्या असतील, अमरावती, नागपूर, सोलापूर, मुंबई. ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहात, ते एका लिस्टमध्ये तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत. त्यानंतर समजा मी युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये समजा मी ॲडमिशनसाठी कॉलेजेसचे प्रेफरन्स दिलेले आहेत. तर मी पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करेन. समजा एखाद्या कॉलेज जर मी बघितलं, ILS कॉलेज मी दिलेला होता, फिरोदिया दिलेलं होतं, शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज दिलेलं होतं. या अनदर कोणते कॉलेजेस दिले असतील ते एका लिस्टमध्ये लिहून ठेवा. त्या लिस्टमध्ये लिहून ठेवल्याच्या नंतर तुम्हाला शो मेरिट लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कोणता रँक आहे तुमचा, तो तुम्हाला यामध्ये कुठे समजणार आहे, तो इथे तुम्हाला दिसतोय मेरिट नंबर. हा मेरिट नंबर 1 आहे या विद्यार्थीचा. ओके. सो या विद्यार्थ्याला समजा जर याने उद्या किंवा जे काही 22 तारखेला कॉलेजेसचे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस चालू होणार आहे. त्यावेळी तुम्ही व्हिजिट केलं, तर तुम्हाला या विद्यार्थ्याला ते ॲडमिशन भेटून नक्की जाईल. त्यासाठी फक्त प्रॉपर जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याची व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा दिलेली आहे. ओके. ते तुम्ही बघा आणि ते प्रॉपर डॉक्युमेंट घेऊन 3 सेट तुम्हाला डॉक्युमेंटचे करायचे आहेत. आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं टॉप 10 मध्ये जे काही असतील विद्यार्थी त्यांनी नक्की कॉलेजेसमध्ये जायचं आहे. आता यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर माझी एस-सी कॅटेगरी आहे, एस-टी कॅटेगरी आहे, ई-डब्ल्यू-एस आहे. त्या कॅटेगरीमध्ये माझा नंबर फर्स्ट रँकचा येत आहे. तर मी काय करू? कारण की ओपनचे सर्व विद्यार्थी असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, की तुमची जी सीट असणार आहे कॅटेगरीमध्ये असेल तर त्या कॅटेगरीला ती रिझर्व्ह असणार आहे. जर तुमचा त्यामध्ये फर्स्ट रँक आहे कॅटेगरीमधून, तुम्ही त्या कॉलेजला व्हिजिट करायचं आहे. तुम्हाला ती सीट भेटून जाईल. समजा समजा तिथे कोणीही अवेलेबल नसेल, तर मग ती सीट ओपनसाठी कन्व्हर्ट होत असते. पण एखाद्या विद्यार्थ्याचा जर बघितलं, तर समजा एखादा विद्यार्थी आहे, त्याचा समजा रँक हा ई-डब्ल्यू-एसमधून सेकंड आहे किंवा थर्ड आहे आणि त्या कॉलेजला आपण जर बघितलं, तर समजा 5 व्हॅकन्सी आहेत, 4 व्हॅकन्सी आहेत. तर जे 3 ते 5 मध्ये जे काही असतील विद्यार्थी ते तर कॉलेजला ॲडमिशनसाठी जाणारच आहेत. पण त्याच्या नंतरचे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा व्हिजिट करा कॉलेजेसमध्ये. जेणेकरून काही विद्यार्थी समजा जर तिकडे ॲडमिशनसाठी नाही आले, तर नक्की तुम्हाला तिकडे ॲडमिशनची चान्सेस तुम्हाला तिकडे असणार आहेत. ओपनच्या सीट असतील त्या ओपनलाच भेटतील.
कॅटेगरीच्या सीट असतील त्या कॅटेगरीलाच भेटतील. कॅटेगरीच्या सीट जर रिमेनिंग बॅलन्स असतील तर त्या ओपनसाठी किंवा ओ-एम-एससाठी या कन्सिडर केल्या जातात. ई-डब्ल्यू-एसचा स्टुडंट असेल, त्याचा रँक चांगला असेल किंवा त्याचा रँक कमी असेल, तरी त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्ही व्हिजिट करा. कारण की ई-डब्ल्यू-एसची सीट ही ई-डब्ल्यू-एसलाच कन्व्हर्ट होते. बाकी कोणत्याही कॅटेगरीला या ओपन कॅटेगरीला ती कन्व्हर्ट केली जात नाही. म्हणून ई-डब्ल्यू-एसच्या ज्या सीट्स ज्या पेंडिंग असतील, जसं की करंट करंट व्हॅकन्सी रिपोर्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एखाद्या कॉलेजवर मी समजा बघितलं, यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई घेतलं आणि अस्मिता कॉलेज ऑफ लॉ एक रँडमली एक कॉलेज तुम्हाला घेतलेलं आहे. आता यामध्ये व्हॅकंट सीट्स बघा किती आहेत. ई-डब्ल्यू-एसच्या 4 आहेत जनरलसाठी आणि फिमेलसाठी 4 आहे. अशा टोटल किती आहेत? तर टोटल इकडे 12 व्हॅकंट सीट आहेत. तर या व्हॅकंट सीट ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीलाच अलॉटमेंट होणार आहेत. या जे काही ई-डब्ल्यू-एसचे स्टुडंट असतील, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजेच या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ती सीट अलॉटमेंट केली नाही जाणार. त्या सीट तशाच राहतात. कारण की ऑलरेडी सी-ई-टीकडून इन्स्ट्रक्शन आहेत, की ई-डब्ल्यू-एसच्या सीट असतील त्या ई-डब्ल्यू-एसलाच दिल्या जाणार आहेत. सो त्या पद्धतीने ई-डब्ल्यू-एसचे कॅन्डिडेट ज्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजचा प्रेफरन्स दिला असेल, त्या विद्यार्थ्यांनी तिकडे नक्की कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे. नक्की तिकडे ॲडमिशन तुमचं होऊन जाईल. राहिला प्रश्न आता एस-सी-बी-सी कॅन्डिडेट असतील, ओ-बी-सी कॅन्डिडेट असतील किंवा कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांनी चेक करायचं आहे, की तुमचा रँक तिथे किती आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा रँक हा चांगला असेल आणि तो समजा एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाणार आहे. जरी त्याने 10 कॉलेजचे प्रेफरन्स दिले असतील, तरी तो एकाच कोणत्यातरी कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाणार आहे. सो तिथं जो रँक त्या कॉलेजमध्ये त्याचा जो असणार आहे, त्याच्या नेक्स्ट जो रँक असेल, त्या विद्यार्थ्याला तिकडे ॲडमिशन हे भेटणार आहे. त्यानंतर जर मॅनेजमेंटच्या सीट जर बघितल्या, तर ते हे राउंड आता मॅनेजमेंटचे इन्स्टिट्यूटमध्येच मॅनेजमेंट राउंड हा चालू असतो. ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल असेल, त्यांनी पहिलं कॉलेजमध्ये व्हिजिट करून विचारा, की मला एवढे पर्सेंटाइल आहेत, तर मला इन्स्टिट्यूट म्हणजेच या राउंडमध्ये नॉर्मल फीजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं का? ते विचारा तुम्ही. समजा ते बोलले, की नाही, समजा काही विद्यार्थी समजा जर नाही आले, तर आम्ही तुम्हाला ते सीट देऊन टाकू. आणि जर समजा ते विद्यार्थी आले, तर तुम्हाला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यावं लागेल. एवढी फीज असेल आणि डोनेशन पण तुम्हाला तिकडे सांगितलं जाईल. सो जर डोनेशन तुम्हाला पे करायचं नसेल, प्रॉपर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर ट्राय करा इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टली विचारण्याचा त्यांना प्रयत्न करा, की मी तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स तुमचा दिलेला आहे. एवढा माझा रँक आहे. तर पॉसिबल आहे का नॉर्मल फीजमध्ये ॲडमिशन होण्यासाठी? आणि समजा जर नसेल, तुम्ही नेक्स्ट इयरसाठी ट्राय करू शकता. 2026 साठी सी-ई-टी देऊन चांगले पर्सेंटाइल काढून तुम्ही नेक्स्टला तुम्ही अप्लाय करू शकता. पण जे काही विद्यार्थी ओपनचे स्टुडंट असतील आणि जे काही कॅटेगरीचे स्टुडंट असतील, त्यांनी नक्की कॉलेजेसमध्ये कधी व्हिजिट करायचं आहे, त्याची तुम्हाला आता मी इन्फॉर्मेशन सांगत आहे. पण ई-डब्ल्यू-एसचे जे कॅन्डिडेट असतील, त्यांनी नक्की कॉलेजेसला व्हिजिट करा. तिकडे तुम्हाला ॲडमिशन भेटेल आणि कॅटेगरीचे आणि ओपनचे स्टुडंट जे काही असतील, त्यांनी कॉलेजमध्ये व्हिजिट करून नक्की तुम्हाला ॲडमिशन हे भेटून जाईल. यामध्ये कशा पद्धतीने चेक करायचं आहे, मेरिट लिस्ट, इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड यामध्ये क्लिक करायचं आहे. आणि ही जी लिंक असेल ती Telegram चॅनलला हा व्हिडिओ एंड झालं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन टाकतो, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता. तुमचा रँक किती आहे आणि तुम्हाला कोणता रँक चेक करायचा आहे. तुम्हाला हा इकडचा जो रँक आहे, हा जो मेरिट नंबर आहे, हा रँक तुमचा चेक करायचा आहे आणि त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जे काही कॉलेजचे प्रेफरन्स दिले असतील, तर ते कॉलेज लिहा आणि बाजूला रँकला जिथे कमी रँक असेल, तिथे कॉलेजला एकदा जाण्याचा प्रयत्न करा आणि ॲडमिशनची प्रोसेस फुलफिल करून टाका. त्यानंतर कोणत्या डेटला ॲडमिशनसाठी जायचं आहे, त्याची एक डेट तुम्हाला मी सांगतो आणि यामध्ये इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडची ही मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. म्हणजेच अलॉटमेंट लिस्ट कॉलेज तुम्हाला देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट नंबर हा चांगला आहे, ते जेव्हा ॲडमिशनसाठी जातील, तेव्हा कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट लेटर देईल. तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉटमेंट लेटर हे तुम्हाला स्वतःला कोणाला काढायची गरज नाहीये. कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट लेटर देईल. एक अलॉटमेंट लेटर त्यांच्याकडे असेल आणि दुसरं अलॉटमेंट लेटर हे तुमच्याकडे असेल. ओके. म्हणजे फीज पे केल्याच्या नंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर हे दिलं जाईल आणि सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला अलॉटमेंट लेटर कॉलेज देत नाही, तोपर्यंत तुमचं ॲडमिशन कन्फर्म नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके. तुमचं अलॉटमेंट लेटर जर तुम्हाला भेटलं, तर समजायचं तुमचं ॲडमिशन तिकडे कन्फर्म झालेलं आहे. ओके.
त्यानंतर आता ज्या डेट्स आहेत, त्या डेट्स तुम्हाला मी आता सांगत आहे. तिथे आता मी इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडचं यामध्ये तुम्हाला प्रॉपरली याच्यामध्ये इन्स्टिट्यूट राउंडचं ब्राउचर ओपन केलेलं आहे. ठीक आहे. 20 सप्टेंबर 2025 आज ही तुमची मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. त्या पोर्टलला कशा पद्धतीने चेक करायचं ते तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि जे काही कॉलेजच्या नोटीस बोर्डवर सुद्धा ही लिस्ट लागलेली असते आणि कॉलेजच्या वेबसाईटला सुद्धा ही लिस्ट पब्लिश केलेली असते. पण कशा पद्धतीने चेक करायचं ते तुम्हाला मी यामध्ये सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे, ते विद्यार्थी 20 सप्टेंबर म्हणजे आज तर कोणी जाऊ शकत नाही, कारण की आज ऑलरेडी 4:00च्या नंतर कोणतीही ॲडमिशन प्रोसेस ही चालू नसते. उद्याची जी तारीख आहे सॅटरडे. ओके. समजा जर आपण बघितलं कॅलेंडरमध्ये तर उद्या संडे आहे. ओके. तर उद्या संडे आहे, तर मग संडेला सुद्धा ॲडमिशन प्रोसेस ही चालू नसते. सो तुम्हाला कधीपासून जायचं ॲडमिशनसाठी मंडेपासून म्हणजेच तुम्हाला जर बघितलं 22 तारखेपासून तुम्ही ॲडमिशनसाठी जाणार आहात आणि 22 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत ॲडमिशन प्रोसेस चालू असेल. पण तुम्हाला एवढंच गाईडन्स करेन मी, एवढंच तुम्हाला सांगेन, की जे काही विद्यार्थी असतील त्यांनी 22 तारखेला म्हणजे सोमवारी ॲडमिशनसाठी मंडेला तुम्हाला ॲडमिशनसाठी जाणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 23rd पर्यंत तुम्ही ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये जे काही कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे, त्या कॉलेजमध्ये व्हिजिट हे नक्की करा. ओके. कारण की 22 आणि 23 या दरम्यानच तुमचे ॲडमिशन हे कन्फर्म होणार आहेत. त्यानंतर कुणालाही एंटरटेन करणार नाहीये कोणीही कॉलेज आणि तुम्ही 22 आणि 23 या डेटच्या दरम्यानच ज्या विद्यार्थ्यांचा मेरिट लिस्ट हायवर गेला असेल म्हणजे जास्त असेल, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या डेटलाच जायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं चांगलं पर्सेंटाइल आहेत किंवा चांगला मेरिट नंबर आहे, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा 22-23 या डेटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे कॉलेजेसमध्ये. सो जे काही विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातील, काही प्रॉब्लेम असेल, तर नक्की मला तुम्ही Instagramला डायरेक्टली कॉल करा. ओके. तिकडे मी नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा फायनल राउंड आहे. तो जेवढं जास्त होईल कॉलेजमध्ये व्हिजिट करा. नक्की तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल आणि कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन हे होऊन जाईल. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा तुमचा चॅनल आहे. तर डेफिनिटली याला सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा या व्हिडिओला करा. थँक यू सो मच.